नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरातल्या घरात हे कमी पैशामध्ये फिशिंगचं फीडर कसं बनवता येईल. तो आपण हे बनवायला सुरू करूया आणि त्याच्यासाठी काय साहित्य तुम्हाला लागतील ते पण सांगतो मी. आपण आता हे बनवायला सुरू करूया. आता साहित्यासाठी आपल्याला पक्कड पाहिजे आहे, एक ॲल्युमिनियमची तार पाहिजे आहे आणि एक PVCचं पाईप पाहिजे आहे. ह्या पाईपला मी इथून कट मारून घेतलं आहे. इथून हे कशासाठी मला ते तुम्हाला सांगतो मी पुढं. आपण आता हे बनवायला सुरू करूया. आता ही जी ॲल्युमिनियमची तार आहे तर ती आपल्याला हाता एवढी कट करून घ्यायची आहे. आपल्या हाता एवढी माप घेऊन कट करून घ्यायचं आहे. तर मी ही तार कट करून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात आधी तारेच्या जे पहिल्या टोकाला आपण असं ह्या टाईपने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता आपण फोल्ड करून घेऊया. आता आपण याला पिळा मारून घेणार आहोत, जी एक्स्ट्रा तार बाहेर आली आहे त्याला. हे आता पिळा मारून झालेला आहे. आता जी एक्स्ट्रा तार बाहेर आली आहे त्याला आपण कट करून घेऊया. आता जी एक्स्ट्रा तार बाहेर आलेली तार होती ती आपण कट करून घेतली आहे. आणि हे टोक जरा आपण आतमध्ये असं दाबून घेऊयात, कारण की लागणार नाही आपल्या हाताला ते आपण हे टोक आतमध्ये दाबून घेतलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता एवढ्याच अंतरावर आपल्याला दुसरं असं हे लूप बनवायचं आहे तारेचं, म्हणजे कमी अंतर ठेवायचं दोघांच्या मध्ये. आता हे आपण भरून घेतलं असं, आणि आपल्याला असं पिळाने मारायचं आहे ह्या तारेला. मग नंतर आपल्याला हे पाईप घ्यायचं आहे ज्याला आपण कट करून घेतलेलं इथून. तर हे पाईपमध्ये ही तार असे घालून मग त्याला आपण असं फिरून घ्यायचं आहे या साईडला. म्हणजे काय होईल, हे स्प्रिंग सारखं शेप आहे त्याला येईल तारेला. आता आपण फिरून घेऊया. एक थोडं घट्ट धरायचे हाताने, कारण की जर पिळा जरा स्ट्रॉंग बसला पाहिजे नीट. आणि आपण हे काढून घेऊयात. हे बघा असं शेप येते पाईपने. आपण अजून एक पिळा मारून घेऊया ह्याला. तुम्ही पहिला ट्राय करायला गेला तर 1-2 वेळेस चुकेल, नंतर तुम्हाला एकदम परफेक्ट येईल हे करायला. आता हे बघू शकता तुम्ही, चांगले शेप आलेला आहे. आता आपण जी ही तार आहे इथं जॉईंट करून घेणार आहोत. आता आपण ही तार थोडं हाताने दाबून घेऊया. आता आपण हे जे तार आहे खाली आता पिळा मारून घेतलेला आहे आपण, कारण की हे निघणार नाही. आणि तुम्ही हे जे स्प्रिंगसारखा शेप आहे ते हाताने कमी जास्त करू शकता तुमच्या मर्जीनं. तर आपलं हे फिशिंगचं फीडर कंप्लीट झालं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.